ओम नमो भगवते वासुदेवाय. मागील भागात म्हणजेच पहिल्या स्कंधाच्या शेवटी आपण ऐकले की परीक्षित महाराज गंगा तटावर येऊन आमरण उपोषणाचे व्रत घेतात आणि तेव्हाच देशभरातून सर्व ऋषीमुनी तेथे उपस्थित होतात आणि साक्षात सर्वसंग परित्याग केलेले शुकदेव महाराजही तेथे प्रगट होतात. सर्व ऋषीमुनींचा आणि शुकदेव महाराजांच्या आगमनामुळे परीक्षित महाराजांना कृष्ण प्रेमाची प्रचिती होते. श्री कृष्ण कृपेशिवाय श्री शुकदेव महाराजांसारख्या योग्यांचे दर्शन घडणे अशक्य आहे असा भाव परीक्षित महाराजांच्या मनात पुष्ट होतो आणि क्षणाचाही विलंब न करता ते श्री शुकदेव महाराजांना आपल्या मनातील प्रश्न विचारू लागतात. परीक्षित महाराज विचारतात, आसन्न मरण असलेल्या माणसाने काय केले असता त्याला मोक्षाची प्राप्ती होईल? त्याने काय ऐकावे? त्याने काय जपावे? त्याने कोणाचे भजन करावे? त्याने काय कर्म करावे? त्यांनी कोणाचे स्मरण करावे? आणि त्यांनी कोणत्या गोष्टीचा त्याग करावा? हे मना, परीक्षित महाराजांना मिळालेली उत्तरे केवळ त्यांच्यासाठी नाहीत, ती सर्व तुझ्या कल्याणासाठीच आहेत. कारण तू सारखा विसरतोस. मरे कत्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणोनी जनी मागुता जन्म घेते. जय जय रघुवीर समर्थ. त्यामुळे हे मना, शुकदेव महाराजांनी दिलेली उत्तरे एकाग्र चित्ताने ऐक. श्रीमद भागवत स्कंध 2 अध्याय 1. ध्यानविधी व भगवंताच्या विराट स्वरूपाचे वर्णन. श्री शुकदेव परीक्षितास सांगतात, लोकहितास्तव विचारलेला प्रश्न अति उत्तम असून कोणाविषयी व कसे करावे श्रवण. आदर करीती या प्रश्नाचा आत्मज्ञानी संसारातल्या कामधंद्यात गृहस्थ जाती गढून स्वस्वरूप ते जाती विसरून, सहस्रावधी मार्ग त्यांच्यासाठी असून श्रवण मननाचे. आयुष्यातील रात्रीच्या वेळेत निद्रा किंवा स्त्री सहवासात, संपत्तीच्या मागे कुटुंब पालन पोषणात दिवस जाई संपून. संसारात संबंध ज्यांचा घनिष्ठ अत्यंत, ते शरीर पत्नी पुत्र आप्त, जीव यांच्या अडकून मोहात सावधान होई असूनी मृत्यूच्या दाढेत. म्हणून हे परीक्षिता, अभयपद प्राप्त करून घेण्याकरिता श्रवण कराव्या भगवान श्रीकृष्ण लीला कथा, जो सर्वात्मा सर्वशक्तिमान. ज्ञानाने भक्तीने किंवा धर्मनिष्ठेने कोणत्याही प्रकारच्या आचरणाने मृत्यूसमयी भगवंताच्या स्मरणाने मनुष्य जन्माचा श्रेष्ठ लाभ घ्यावा. निर्गुण स्वरूपात रमलेले, विधी निषेधाच्या मर्यादा ओलांडलेले ऐसे मुनी देखील प्रामुख्याने भगवत गुणात रमतात. वेदतुल्य श्रीमद भागवत महापुराण याचे केले मी अध्ययन, माझे पिता श्री व्यासांकडून द्वापार युगाच्या अंती. निर्गुण परमात्म्यात निष्ठा असून श्रीकृष्ण लीला घेती हृदय खेचून, यास्तव पुराणांचा अभ्यास मी घेतला करून. हे राजर्षी, तू भगवंताचा परमभक्त म्हणून ठेवितो तुला मी हे सांगून. जो याच्यावर श्रद्धा असती ठेवून, त्याची चित्तवृत्ती श्रीकृष्ण चरणी स्थिर. ज्यांना स्वर्गादी भोगेच्छा असती किंवा संसारादी दुःखाने विरक्त होती आणि निर्भय मोक्षाची इच्छा बाळगती, त्यांनी भगवत नाम संकीर्तन करावे. हे नाम संकीर्तनाचे साधन उपयुक्त सर्व साधकांसाठी असून आणि ज्ञानी पुरुषांनी स्वीकारून मोक्ष लाभ घ्यावा, हे शास्त्रवचन. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची. अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुलभ हरी पाठ. योग याग क्रिया धर्मा धर्म माया, गेले ते विलया
हरिवीण नेम नाही दूजा, हरिवीण नेम नाही दूजा. कल्याण साधण्या जे तत्पर नसती, त्यांचे दीर्घायुष्य व्यर्थ असती. सावधपणे ज्ञानासाठी जे क्षण वेचिती, ते श्रेष्ठ ठरती स्वकल्याण. जैसे निर्धार पक्का खट्वांग राजाचा, भगवत पद प्राप्त करण्याचा. क्षण आला जेव्हा आयुष्याचा, घटिका शेवटची भरण्याचा. तैसेची कर तू निर्धार परीक्षिता, तुला तर 7 दिवसांची उपलब्धता. पारलौकिक कल्याण साधण्या आता, सर्वतोपरी प्रयत्न करावा. मृत्यूचा समय येता, मनुष्याने भयभीत न होता. शरीर व शरीर संबंधीची ममता, यास तोडावे वैराग्य शस्त्राने. धैर्याने घराबाहेर पडून, पवित्र तीर्थाच्या जलात स्नान करून. एकांतस्थानी विधीपूर्वक आसनस्थ होऊन ध्यान करावे. प्राणवायूस वश करून मनाने, अ उ म या 3 मात्रांचे प्रणव ओंकार अक्षर परब्रह्माचे जप करावे मनःपूर्वक. विषयापासून करावे निवृत्त इंद्रियास, सहाय्यास घ्यावे बुद्धी व मनास. कर्मवासनेने चंचल झालेल्या मनास, विचारांनी काबूत ठेवावे. ऐसे काबूत झालेले मन, ईश्वराच्या मंगल रूपात लावून. भगवत मूर्तीच्या एकेका अवयवाचे ध्यान स्थिर चित्ताने. हरि ओम तत्सत.